नमस्कार, मी विद्या. माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. तर सकाळी इकडे ना देवपूजा पण झाली होती आणि खिचडी पण करून झाली होती माझी. तर मग सकाळी शॉपवर जायचं असतं, तर त्यानंतर बाकीची कामे आवरली आणि विहानला पण जायचं होतं त्याच्या स्कूलमध्ये. तर दिंडीचा कार्यक्रम होता आज त्यांच्या स्कूलमध्ये आणि त्यांना वारकरी पोशाखामध्ये यायला लावलेलं होतं. आणि आपली संस्कृती परंपरा आपणच जपायला हव्यात म्हणून इकडे ना विहानचं पण आवरून दिलं होतं आणि चित्राचं पण आवरून दिलं होतं. तर दोघेही खूप छान दिसत होते, अगदी विठ्ठल रुक्मिणीच दिसत होते. त्यानंतर आहे ना थोडंसं पाऊस यायला सुरुवात झाली होती. असं म्हणतात की आषाढी एकादशी किंवा वगैरे काही असेल तर त्या दिवशी पाऊस चालूच असतो. तर मग इकडे ना थोडंसं बाहेर पाऊस पण चालू होता आणि मग ते दोघे त्यांच्या स्कूलमध्ये गेले आणि विहानने बाय बाय केला. त्यानंतर आहे ना माझं पण आवरून घेतलं आणि मला पण जायचं होतं. तर इकडे ना त्यांचे खूप छान फोटो वगैरे क्रिएट केलेले होते. तर त्याच्यानंतर आहे ना इकडे शॉपवरून आल्यानंतरचा मी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. दिवसभर काही व्हिडिओ वगैरे स्टार्ट केलेला नव्हता. तर मग शॉपवरून आल्यानंतर आहे ना इकडे दोघांची मस्ती चालू होती. तर शॉपवरून आल्यानंतर गायांचं काम वगैरे आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर आहे ना इकडे मागच्या 2-3 दिवसाआधी ना मी ड्रॅगन फ्रूटचं झाड लावलेलं होतं. तर त्याची फांदी लावली तरी येतात असं म्हणतात म्हणून मी पण लावलं होतं आणि अजून एक लावलं होतं ते खाली लावलेलं आहे घराजवळ. आणि इकडे ना गवती चहा पण खूप छान झालं होतं पावसामुळे. तर त्याच्यानंतर धनश्रीला ना शेवग्याच्या शेंगा खायच्या होत्या, पण आम्हाला काही एवढ्या शोधल्या पण शेवग्याच्या शेंगा काही सापडल्या नाही. तर 2-3च शेंगा सापडल्या, तर त्या पण एवढ्या काही छान नव्हत्या. आत्ता काही सीझन नाही शेवग्याचा. तर मग इकडे ना शेवग्याच्या शेंगा तोडून घेतल्या आणि असं संध्याकाळी ना जवळपास 6:45 आणि 7 वाजले असतील माझ्या मते. तर त्यानंतर आहे ना इतकं छान वातावरण झालेलं होतं ना. तर पाऊस तर चालूच असतो सारखा, तर रेमझिम कधी येतो कधी येत नाही. तर इकडे कितीही वेळ झाला तरी एखाद्या आईची किती धडपड असते. तर आपल्या मुलाचा मेकअप करायचा आणि त्याचं फोटोशूट राहिलेलं होतं करायचं दिवसभर. तर इकडे ना संध्याकाळी ना रुद्रचं फोटोशूट चालू होतं आणि जवळपास 7 वाजले होते. तर खूप छान त्याचा मेकअप वगैरे झालेला होता. तर ते झाल्यानंतर आहे ना इकडे हे तिघांचा पण इकडे ना टीचर खेळायचं काम चालू होतं. तर मग मला पण खिचडी बनवायची होती संध्याकाळी. तर मग विहानचं जास्त चाललं होते काही साबुदाणे वडे बनव. तर म्हटलं त्याच्यासाठी साबुदाणे वडे बनवते आणि बाकीचे पण खातील. तर मग इकडे ना साबुदाणे वडे पण बनवून घेतले होते आणि खूप छान झाले ते. तर याची रेसिपी मी माझ्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केलेली आहे. जर तुम्हाला याची डिटेल रेसिपी हवी असेल तर तिथे जाऊन नक्की बघा. आणि तोपर्यंत माझी खिचडी आणि साबुदाणे वडे होईपर्यंत ताईंचं आणि धनश्रीचं इकडे ना हे काम चालू होतं. तर त्या दोघींनी मिळून इकडे घेवड्याचे दाणे पण काढून घेतले होते आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले. तर असा होता आजचा दिवस. जर आवडला तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.